श्याम मानव आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं। त्यांच्या सरकारच्या काळात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना तुरुंगात जावं लागलं। मी कोणाची छेड काढत नाही आणि कोणी छेड काढलीच तर मी त्याला सोडत नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला। इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं। पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत। दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का, असा प्रश्न मला पडतो। पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं। ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफआयआर करायला लावला। त्यांच्याच सरकारमध्ये तो एफआयआर झाला। त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे। ते काही सुटलेले नाही आहेत। 100 कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत। अनिल देशमुख यांच्याच पक्षातील नेत्यांनी त्यांचे अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ माझ्याकडे आणून दिले आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल ते काय बोलतात याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत। खोटं बोलून कथानक घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ सार्वजनिक करावे लागतील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला। मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी आजपर्यंत बोललो नव्हतो। ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे, कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूक ठेवून राहत नाही। पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही। तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांना खोट्या आरोपात अडकवण्यासाठी दबाव आणला होता, असा दावा श्याम मानव यांनी मंगळवारी केला होता। देशमुख यांनी मानव यांच्या आरोपांचं समर्थन केलं। यासोबतच फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्र देण्यास नकार दिल्यानं त्यांना तुरुंगात जावं लागल्याचंही देशमुख म्हणाले होते।